पोलीस स्टेशन CR नंबर 839 मध्ये, ज्यामध्ये डोंगरालेमध्ये एक दुःखद घटना झाली होती। यामध्ये आम्ही 9 तारीखला आपली चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली आहेत। या केसमध्ये शासनाकडून वरिष्ठ लॉयर श्री उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती पण झालेली आहे। डोंगराच्या ज्या मुलीवर अत्याचार झाला होता, तिचा निर्गुण खून केला होता, आता त्या केसची काय स्टेज आहे काय सांगाल? डोंगराच्या पीडितेच्या हत्येसंदर्भात जी केस आहे, नुकतंच पोलिसांनी त्याच्यात 453 पानांचं चार्जशीट नुकतंच मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। पीडितेकडनं म्हणजे ओरिजिनल कंप्लेनंट इन्फॉर्मंटकडनं मी स्वतः वकीलपत्र त्यावेळेस दाखल केलेलं होतं, परंतु महाराष्ट्र शासनाने स्पेशल गॅझेट करून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती केलेली आहे। लवकरच उज्ज्वल निकम साहेब त्या प्रकरणामध्ये हजर होतील आणि पुढील सुनावणी चालवतील। परंतु मीनवाईल आरोपीच्या वकिलांनी अरेस्ट ही इल्लीगल आहे असं ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे। त्या अनुषंगाने त्या अर्जावर पहिले सुरुवातीला सुनावणीचं कामकाज होईल, परंतु लवकरच उज्ज्वल निकम साहेब याच्यामध्ये हजर होतील आणि सुनावणीचं कामकाज PD कोर्टात चालू होईल। ऑलरेडी ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच ती केस असल्याने लवकरात लवकर त्या केसची सुनवाई होईल।